दादा काय सांगायला भेट घेतली? कारण आम्ही गेल्या 2-3 रोजापासून पाटलाच्या विरोधात कट कारस्थान करून पाटलाची हत्यापर्यंत धनंजय मुंडे आज निष्पन्न झाला पाटलाच्या बँकमधून आम्ही ऐकलं. परंतु असे जर कट कारस्थान करत असेल धनंजय मुंडे तर कुठंतरी मंत्री राहून संविधानाची शपथ घेऊन हा त्याचा मूर्खपणा आहे. कारण त्यांना सर्व समाज सर्व समभाव ठेवायला पाहिजे. गेल्या 2-3 वर्षापासून मराठा आंदोलन चालू असताना लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे असे पिरवळं पाळून मराठा समाजाविरुद्ध पाटलाविरुद्ध भडकीत आहे. या धनंजय मुंडेला मराठा समाजदोषी समाजाचा विरोध करणारा हा मराठा समाजाचा मोठा शत्रू आहे. याला संपायला आम्हाला काही वेळ लागणार नाही. परंतु आम्ही संविधानिक मार्गाने चालणारे मराठे सर्व आमचे मराठा बांधव पाटीलांनी सुद्धा आज सांगितलं सगळं मराठा बांधवांनी शांततेत घ्यावं, शांततेत राहावे. त्यामुळे आम्ही आज शांततेत येऊन शांततेत निवेदन देऊन आज प्रशासनाला विनंती केली या निष्पक्षपणे याची तपास करावा. कोणत्या याच्या दबावाखाली का आमच्या मराठा बांधवाच्या दबावाखाली येऊ असं कुठलाही काही न ठेवता निष्पक्षपणे यात तपास करावा, योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली हा तपास लवकरात लवकर उघडकीस आणून मुख्य आरोपीला अटक करा. काही आरोपी अटक केलेले आहेत. यात आरोपी अटक केलेले आहे 2. त्या 2 आरोपीला अटक केल्या त्याच्यामुळे त्या तपासाची पुढं सखोल माहिती निघली. त्यात काही आम्हाला तर आमच्या आम्ही जे आमची टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल वर्करच्या माध्यमातून आम्हाला जे निष्पन्न होत होतं त्या माध्यमातून आम्ही त्या तपास करतच आहे. आम्ही बी तपास करत आहे. पण आम्ही आमच्या शांततेने कोण त्यात इन्व्हॉल्व आहे काय आहे ते आम्ही डायरेक्ट पोलीस प्रशासनानं डायरेक्ट सांगितलं हा असा माणूस इन्व्हॉल्व आहे याचा तुम्ही तपास करा. आम्ही त्याला कोणत्याही बळजबरीनं कुठेही हातलंच नाही काहीच नाही. हे आम्हाला डाऊट येतो यालाही तपास करा. काही नाव वगैरे माहिती आहे? आता जे 2 आरोपीचे नाव आहे एक अमोल खुने म्हणून आहे आणि एक गरुड म्हणून आहे. 2 मीडियाच्या माध्यमातून आम्हाला माहीत झाले. धन्यवाद. आपण बघत होतो SP ऑफिसमधून मराठा बांधव निवेदन देण्यासाठी SP साहेबांना आलेले.